तर आज आपल्याला हरभऱ्यापासून काहीतरी वेगळी रेसिपी करायची. तर मी ते आमच्या वावरात आलेले, आम्ही हरभरे पेरले होते. तर बघा अशा प्रकारे मी हरभरा आता खोडून घेते. तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा भेटू शकते. तर बघा अशा प्रकारे आता मी खोडून घेतलेलं आहे सगळा हरभरा. आता आपण घरी जाऊया आणि रेसिपी करूया. तर मी आता इथे कुकर घेतला आहे, त्याच्यामध्ये हा हरभरा टाकून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणत असं धुतला नाही, तर हरभऱ्याची भाजी ही धुवायची नसते. त्याच्यावरती जो एक आंबट एक वास असतो, चव असते, ती निघून जाते. मग हरभऱ्याच्या भाजीला काही चव राहत नाही. त्याच्यामुळे हरभरा ज्यावेळेस आपण आणतो ना, त्यावेळेस असं झटकून घ्यायचं, म्हणजे त्याच्यावरती जर काही अळई वगैरे असली तर ती खाली पडून जाते. तर आता ह्या सगळ्या हरभऱ्याची भाजी मी ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे. तर त्याच्यामध्ये तुरीची डाळ घेतली मी, ती टाकली. तुम्ही त्याच्याऐवजी चण्याची डाळ टाकली तरीसुद्धा चालेल. तर थोडेसे शेंगदाणे टाकलेत आणि पाणी टाकायचं एक तांब्याभर, म्हणजे आपण आपली भाजी जी शिजेल तितपत पाणी टाकायचं आहे. आणि कुकरला झाकण लावून ह्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तुम्ही 3 शिट्ट्या काढल्या तरीसुद्धा चालेल, 4 काढल्या तरीसुद्धा चालेल. तर आता मी ह्याच्या 4 शिट्ट्या काढून घेते. तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. तर वाटणाला इथे 1 चमचा जिरं, थोडंसं मीठ, लसूण आणि मिरच्या घेतल्यात. मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. आता आपला कुकर गार झालं आहे, तर आपण चेक करूया आपली भाजी वगैरे शिजली की नाही. तर हे बघा, पळीच्या साह्याने चेक करा, असं एकदम हात घालू नका, नाहीतर मग भाजू शकते. तर आता मी चेक करते. डाळसुद्धा पाहू शकता आपली छान एकदम अशी शिजलेली आहे, मऊसूत अशी शिजली आहे डाळसुद्धा. आता आपल्याला हे रवीच्या साह्याने फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पळीने फेटलं तरीसुद्धा चालेल, पण मी ते रवी घेतली आहे. आणि ह्याच्यात पाणी थोडंसं कमी आहे. नंतरनं काय करायचं, थोडंसं पाणी ह्याच्यात ॲड करून आहे ना, हे छान आपल्याला असं फेटता येईल. म्हणून हे का मी आता सध्या असंच फेटून घेते. असं छान एकदम असं फेटून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये एक वस्तू टाकायची. बघा मी काय टाकते ते. तर का अशा प्रकारे छान फेटून घ्यायचं आहे. खरंच तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. चवीला तर एकदम भारी होते आणि गावरान पद्धतीची आहे म्हणलं, चवीला तर भारीच होणार ना. तर आता मी इथे 1 चमचा बेसन पीठ टाकलं आहे. तर बेसन पीठ टाकूनसुद्धा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रवीच्या साह्यानेच. तुम्ही बेसन पिठाच्या ऐवजी बाजरीचं पीठ किंवा मग ज्वारीचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. तर हे बघा अशा प्रकारे मी चांगलं फेटून घेतलेलं आहे ही भाजी. तर आता हे आपलं झालेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. तर फोडणीला मी इथे कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकले. तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. आपलं तेल छान तापलं की त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे थोडंसं. आणि हिंग टाकल्याच्या नंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे 1 चमचा. आणि खरंच चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा. फारसा वेळ लागत नाही सबस्क्राईब करायला, नक्की करा. आता जिरं आपलं फुलल्याच्या नंतर ना आपण जे वाटून घेतलेलं ते टाकायचे. तुम्ही मिक्सरला वाटलं तरीसुद्धा चालेल किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीसुद्धा चालेल. खलबत्त्यामध्ये ठेचलेल्याची चव एकदम भारी लागते. तर आता हे आपण 1 मिनिटभर छान परतून घेऊया. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला गावच्या रेसिपी बघायला आवडतात का तेही नक्की सांगा. मी नक्की वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुम्हाला दाखवत जाईन. तर हे बघा आपलं हे छान असं परतून झालं आहे. 1 मिनिटभर मी हे परतले. त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, जास्त नाही, थोडीशीच टाकायची. तर त्यानंतर ना आपल्याला हे छान असं 1 मिनिटभर अजून परतून घ्यायचं आहे. जास्त काही सामान लागत नाही हे रेसिपीसाठी, कारण गावची जी आपण कालवण भाजी वगैरे करतो त्याच्यासाठी जास्त काही लागत नाही, एकदम थोडक्यात भारी होतं चवीला. तर आता हे बघा हे 1 मिनिटभर परतून झाल्याच्या नंतर ना मी जे आपण फेटून घेतलेली भाजी होती ती टाकून घ्यायची ह्याच्यामध्ये. मी आधीच पाणी टाकलेलं, पाणी टाकून पुन्हा एकदा फेटून घेतलेलं छान. तर बघा इतपत घट्ट आहे. तुम्हाला कितपत घट्ट ठेवायची, पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही तुमच्या ह्याने ठेवू शकता. पण हाटीव भाजी जी असते ना थोडीशी घट्टच असते, फार अशी पातळ नसते. तर आता चवीनुसार ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायची आणि ह्याला छान अशी दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि एक 2 ते 3 मिनटं आहे ना थोडंसं ह्याला आटवून घ्यायची आपल्याला. निदान पळीभर तरी आमटी आपली आटली पाहिजे. तर हे बघा अशी छान अशी उकळी आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये ना चिंच टाकायची. जर तुम्हाला चिंच टाकायची नसेल ना तर तुम्ही त्याच्याऐवजी टोमॅटो टाकला ना फोडणीला तरीसुद्धा चालेल. मी चिंच टाकते आणि थोडासा गूळ टाकला आहे. आणि तुम्ही नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, नाही टाकलं तरीसुद्धा आपली जी हाटीव भाजी ती चवीला खूप म्हणजे खूप छान लागते. तर आता आपण हे 5 मिनटं छान उकळी काढून घेऊया ह्याला. तर हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. आपली भाजीसुद्धा थोडीशी आटलेली आहे.
तर आता आपण गॅस बंद करूया. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.